नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। कापूर जाळायला सुरुवात करा रोज सकाळ आणि संध्याकाळी। घरामध्ये 3 सांजेला देवाची आरती करताना कापुराची वडी जाळायला पाहिजे आणि घरात सगळ्यांनी आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा। यामुळे दुःख आणि त्रासापासून सुटका होते। 2 हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा रोज 3 सांजेला। दिवा अगरबत्ती झाल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालीसा वाचा। यामुळे आपल्यावरील बजरंगबलीची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील। 3 नारळ उतरून टाकणे। घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून 11 वेळा उतरून घ्या आणि एखाद्या देवस्थानाला पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ जाळून टाका। हा उपाय 5 शनिवारी करा। हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होतील। 4 गाय, कुत्रा, मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला। झाडे, गाय, कुत्रा, पक्षी, उपाशी गरजू व्यक्तींना अन्न पाणी दिले पाहिजे। असं केल्याने त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि तृप्त झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो। या अन्नदानाला वेदांचा पंचयज्ञातील एक विश्वदेव यज्ञ कर्म असे म्हटले जाते। हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते। ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून मुक्ती मिळते। 5 कालिका मातेला क्षमा मागा। जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादी संकट आले असेल तर दर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणतेपणांनी झालेले सर्व पापाची क्षमा मागा। सर्व संकटे दूर होतील। 6 जल अर्पण करा। एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या, त्यामध्ये लाल चंदन मिसळा। तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपा। सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा। 1.25 महिना हे कार्य केल्याने तुमचे संकट दूर होतील। 7 सावली दान करा। शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचं तेल टाकून त्यात 1 रुपयाचा सिक्का टाका व त्या वाटीत आपले प्रतिबिंब बघा व ते तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात वाटी सहित ते तेल ठेवून द्या। असे केल्याने काही दिवसातच तुमचे संकट दूर होतील। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।